सर्वप्रथम मी आज अष्टमी निमित्तानं दुर्गा मातेच्या आशीर्वादानं मी माझ्या ऐरोलीकर आणि तमाम नवी मुंबईकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं ऊन असो पाऊस असो रात्र असो पूर्णपणे हा जो मैदान आमचा आहे अधिकरण धमाल दांडिया करण मितुमालचा तोही अपुरा पडतो। आणि अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एखादा पक्ष किती खालच्या पातळीला जाऊ शकतो त्याचं आज हे जिवंत उदाहरण झालं। आम्ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत। पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत। आम्ही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत। आणि आज या ठिकाणी आमचा मशालीचा झेंडा फडकवला असता तर आम्हाला अत्यंत आनंद झाला असता। आणि दुर्गा माता म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर मशाल ही त्या टायमाची पेटवत फिरणारी निशाणी होती। पण आज इथे खूप मोठं म्हणजे खालच्या पातळीला जाऊन म्हणजे चिंदी चोर लोक जे असतात ना ते लोक अशा पद्धतीने काम करू शकतात। आज या ठिकाणी आमच्या एवढ्या मोठ्या गरबामध्ये दांडियामध्ये भीमनगरची मुलं त्यांना कोणतरी सांगितल्याशिवाय एवढी देरीन करणार नाही ते त्या लोकांनी आज या ठिकाणी जो पक्ष पळवून घेऊन गेलेले आहेत चोरून घेऊन गेलेले आहेत जो रामदेवाचा धनुष्यबाण आमच्या पूर्वीचा आणि आताचा जो शिवसेना आहे त्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचं चिन्ह तो आज आमच्या या नवरात्रीमध्ये तो झेंडा या ठिकाणी आणून फडकवण्याचा प्रयत्न केला। तर मला असं म्हणायचं आहे की हे नवरात्री म्हटलं की हिंदुत्वाचं सण आहे। हे लोकांच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा करण्याचा हा उत्सव आहे। आणि आनंद साजरा करत असताना म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला एखादा पक्ष उतरू शकतो हे दुर्दैव आहे। काय जरूर होते की आम्ही जर आमचा मशालीचा झेंडा घेऊन जर समोरच्या ज्यांनी फडकवला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्या जर आम्ही नवरात्री दांड्यामध्ये जाऊन जे फडकवलं तर त्यांना चालेल का? पण हे कुठेतरी भांडणं करायची मारामाऱ्या करण्याच्या आणि कुठेतरी चांगलं या ठिकाणी चाललेलं